जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नवा हप्ता जो आहे तो मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये होणार जमा. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या योजनाखोर लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस केला तर निश्चित आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा. तर पहा मंडळी, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची योजनेसाठी म्हणजेच जो हप्ता आहे तो PM किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी आपल्या सर्वांना आता KYC पण करायची आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओ देऊ. पण नवा हप्ता कोणकोणाला मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती घेऊ आणि कधी मंजूर होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ. आता मागील हप्ता जर पाहिला तर 8वा हप्ता होता. 8व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,75,298 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. त्यात सर्वाधिक 5,40,689 शेतकरी हे नुसत्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत आणि असे सांगण्यात आलेलं आहे. आपण जर मुळात पाहिलं तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये जे आहे ते मानधन सोबतच राज्य सरकार ही तितकेच अर्थात 6,000 रुपये देण्याचं मानधन शेतकऱ्यांना देत असतं. आपल्या सर्वांना माहिती आहे नवा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हा नवा हप्ता आहे आणि नवा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेची KYC करायची आहे. KYC पूर्ण करून घ्या. ती मोबाईलद्वारे सुद्धा करायची, ती तुम्ही करून घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे आता नवा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. नवा हप्ता हा आता येणार आहे, ही महत्त्वाची अपडेट होती. धन्यवाद. जय शिवराय.